महत्वाचा आहे. सर्वांची नावं आम्हाला अपडेट असणं फार महत्वाचं आहे. खेळाला होईल सुरुवात. पावसाचा अभाव, परंतु लख प्रकाशामध्ये या इनिंगला सुरुवात करत असताना बॅट ऑन अ स्ट्राईक मिस्टर भावेश नाईक. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर इथे संधी आहे का? हो, काय घडले एक्झॅक्टली या मॅच मध्ये या चेंडूवर पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. चेंडू हातामध्ये पडला होता का? हातातनं तो कसा निसटला? झेल टिपण्याची ही जी संधी होती, भावेश नाईक सारखा एक फॉर्म मध्ये असलेला एक फलंदाज, एक अष्टपैलू परिपक्व खेळाडू, त्याला बाद करण्याची जी संधी होती ती संधी गमावली. 100% कमिटमेंट, डेडिकेशन हे क्रिकेटमध्ये नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. हातांची उंजल मिटताना टायमिंग चुकलं गेलं. बॉल अडवलाय जरूर. आपल्या टीमसाठी एफर्ट्स दिले फिल्डरनं. स्वप्नील होते फिल्डर. चांगली क्षेत्ररक्षण, चांगलं फिल्डिंगचं सेटअप आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन साईडला 3 यावेळेला हा व्हाईट बॉल. पंच शशी साठम सरांचा इशारा आलाय. मागच्या सत्रामध्ये आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील यांचा आवाज तुम्ही अनुभवला. काही दिवसामध्ये नवी मुंबई प्रीमियर लीग रबर बॉलची पहिली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे पहिलं पर्व नवी मुंबई प्रीमियर लीग ॲज अ रबर बॉल फॉर्मॅट. आडव्या फट्यानं यावेळेला इनसाइड आउट. इनक्रेडिबल स्ट्रोक बाय भावेश नाईक, परंतु एकच मिळणार. नाईक क्रिकेट करिअरमधली एक कार जिंकण्याचं स्वप्न त्याचं पूर्ण झालं. राष्ट्रवादी चषकामध्ये अंडर 24 बिग बॅश चॅम्पियन्स लीग 2024 मध्ये ज्यानं खरं तर कॅप्टनचं पद भूषवलं, तिथेही जिंकला. अनेक स्पर्धांमध्ये खरं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक जिंकणारा एक हुन्नरी मल्टी टॅलेंटेड हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर. पुलटोस बॉल तुम्ही अशा खेळाडूला फेकू शकत नाहीये. ही चूक झाली. चुकीचा भुर्दंड. भावेश नाईक यांचा थरार. पहिला वार आलाय 6 धावांचा. लांबच लांब आणि उंचच उंच षटकार. परिसर ज्यांनी दणानून सोडला काका. भाई चषकामध्ये जो चमकला, मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्याला मिळाली, नटराज चषक नावाची स्पर्धा ज्यांनी खरं तर मी म्हणेन की त्याही स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली. पिरकोड नाईटमध्ये तिथेही 50 धावा त्याच्या आपण पाहिल्या. आणि समोर खरं तर उरण पंचकृषीमधीलच खरं तर संघ असल्या कारणानं काही धागेदोरे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. क्रिकेटमध्ये अभ्यासपूर्ण खरं तर खेळ तुम्हाला करता यायला पाहिजे. प्रतिस्पर्धी संघाचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट्स समजून ओळखून त्याचा परिपूर्ण अभ्यास करून मैदानामध्ये तुम्हाला थोडंसं प्रिपरेशन करून उतरावं लागतं. तरच तुम्हाला गुणवत्ता सादर करता येते. याही वेळेला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. टायमिंग इथं चुकलंय. बॉल मात्र अगदी आपण पाहिलं तर शॉर्टमिड विकेट रिझनमध्ये ऑन साईडला थोडंसं स्क्वेअर ऑफ द विकेट गेलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मात्र तिथे पोहोचतील, बॉलला उचलतील, फेकतील. तोवर मात्र एकदा मिळणार. षटक क्रमांक 1 मध्ये प्रवीण भुईर, एक एक्सपिरियन्स कॅम्पेनियन आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्रवीणवर मात्र एक हल्ला चढवला. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. आर्यन नाईक आणि भावेश नाईक अशी नाईक बंधूंची जोडी. परंतु हे नाईक बंधू जे आहेत ना, एक बिलोंग करतो तो धारावी टीमला आणि एक बिलोंग करतो तो म्हणजेच बामणडोंगरी टीमला. काका कालच्या दिवसामधला खेळ आम्ही जो पाहिला, अगदी आर्यन नाईकच्या 19 चेंडूमध्ये 50 धावांचं अर्धशतक खेळ त्याचा आम्ही पाहिला. अगदी तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आणि हा बॉल पहिलाच त्याच्यासाठी मात्र सोडून दिलाय. व्हाईट बॉल असणार आहे. पनवेल पंचकृषीमधील मानाची स्पर्धामध्ये तेजस्वी म्हात्रे यांची स्पर्धा आदर्श ट्रॉफी नुकतीच जी संपन्न झाली, तिथेही समालोचन करत असताना त्याच्या बॅटमधनं मात्र आम्ही खरं तर याची नयनी 50 धावांचं ते अर्धशतक पाहिलं होतं. बामणडोंगरी टीमकडनं तोही पुन्हा एकदा अंडर 23च्या कॉन्सेप्टमध्ये खेळ करत होता. तिथेही 50 धावा आल्या. यंदाच्या सीझनमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आर्यन नाईक. स्मॉल साईज डायनामाइट. ही इज ऑन स्ट्राईक अगेन्स्ट प्रवीण. पहिलाच बॉल. किती ती ताकद, किती ते टायमिंग. ओहो हो, काय बॅट स्विंग आहे.
झोपाला जितका मागे जातो तितकाच गतीनं पुढे जातो. बॅटस्विंग चांगली आहे. पहिलाच बॉल षटकार. माझी बायको. आर्यन नाईक आज पुन्हा एकदा चमकलाय. कालही चमकला, आजही तो चमकतोय. त्याच्या बॅटमधनं षटकार आलाय. विकेटच्या शोधात प्रवीण भोईर ऑन टू द बॉलिंग मार्क. शेवटच्या अंतिमचे एक चेंडू शिल्लक असणार आहे. हा ही बॉल पुढे टाकला होता. मिस्टॅमिक स्ट्रोक. बॉल नोमॅट्स रिजन मध्ये लँड होईल का? तर हो, प्रयत्न झाला होता. 3 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध हा बॉल लँड झालाय. एक नव्हे तर 2 मिळतील. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. टीम दारावे बामण डोंगरे हा संघ पोहोचलाय. बिनबाद 22. डीजे दोन षटक. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर चैतन्य पाडेल. अजून एक बहादूर खेळाडू. या वेळेला पहा, पहिल्याच बॉलवर त्याच्यावर चढवलाय हल्ला. हा हल्ला नाहीये, हे प्रत्युत्तर आहे. दिस इज बेस्ट वर्सेस बेस्ट. दिस इज क्वालिटी वर्सेस क्वालिटी. चैतन्य पाटील उरण पंचक्रोशी मधील हा एक मोठा शिल्लेदार त्याच्या पहिल्याच बॉलवर चढवलाय. नवी मुंबईचा स्टार खेळाडू भावेश नाईकच्या बॅटमधून आलेला हा पहिला वार. षटकार. 6 धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ती एकंदरीतच 28 या आकड्यावर. या मॅच मध्ये मजा येईल. एका बाजूला चैतन्य आहे, त्या चैतन्याकडे सुद्धा गुणवत्ता आहे, त्या चैतन्याकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे. ओ इथे अक्रॉस द लाईन खेळून काढलाय. बॉल गेला डीप स्क्वेअरला रिझन मध्ये. इथे मात्र मिळणार एक जाव स्ट्राईक रोटेट होईल. बामण डोंगरी संघाचा अजून एक स्टार खेळाडू स्ट्रायकर एंडवर येईल. गोलंदाज चैतन्य पाडेल. अगदी आपण पाहिलं तर याही मॅच मध्ये यावेळेला पण नक्कीच थोडी उडी मारून हा खेळ करण्याचा प्रयत्न झालाय. टाकीगाव संघाला बिलोंग करतो. इथे संधी आहे का? तर अगदी छपलाईनं 2 धावा कंप्लीट केल्या. मोहम्मद कैफची आम्हाला आठवण करून देणारी शैली, चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळतीये. चैतन्यानं संपूर्ण इम्प्रेस केलंय. परफेक्ट ऑलराऊंडर या संघाचा. खरं तर बॅटिंग तो करू शकतो, बॉलिंग तो करू शकतो. एक इम्पॅक्टफुल खेळाडू. टाकीगाव उरण पंचक्रोशी मधील विंधने ग्रुप ग्रामपंचायत मधील एक गाव. अगदी अनेक स्पर्धांमध्ये ॲज आयकॉन प्लेअर म्हणून खेळ ज्यानं साकारला. यावेळेला आडव्या पट्ट्यानं बॉल अगदी येऊ दिलं, त्यानंतर बॅट फिरवली. बॉल गेला डीप कव्हर्स रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक अगदी फिल्डिंगचा आतला डिसिजन दाखवत असताना थोडेसे स्किट झाले. स्किट झाल्यानंतर स्वतःला सावरला, बॉलला उचललं, फेकलं, उचलून फेकून दिलंय. तोवर मात्र 2 धावा अंकित होत असताना एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आमची गुणलेखक रोनक तांडेल आम्हाला अपडेट करतायत. कोणताही विकेट अजूनपर्यंत मिळाला नाहीये फिल्डिंग टीमला. पुन्हा एकदा अंडर बॉक्स टाईप स्टाईलनं टॅप केल्या बॉलला डाऊन द ग्राउंड. दोन्ही बाजूला मात्र आक्रमण होईल. इथे काय घडलंय? चौकार आलाय. चुकीचं फिल्डिंगचं सेटअप. 4 धावा. धावसंख्या एकंदरीतच पोहोचली 38. डीजे आपल्याला पाहायला मिळत आहे. डिफरंट स्किल्स, डिफरंट टेक्निक, डिफरंट माइंड स्टेट.
डिफरंट थॉट प्रोसेस, ॲग्रेसिव्ह स्पिरिट ऑफ अ मॉडर्न टेनिस क्रिकेट. रबर बॉलच्या या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं एक पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड घेऊन मैदानाच्या आतमध्ये आर्यन नाईक आणि भावेश नाईकेसह खरं तर सलामीचे पहिले 2 फलंदाज. स्टँड आउट परफॉर्मन्स दिलाय. ओ हो रसिक प्रेक्षकांना टाळ्या सिट्ट्या वाजवायला भाग पाडणारा षटकार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर. आर्यन नाईकनं कालच्या दिवसामध्ये काका 50 धावा काढल्या. काल तो आला होता, त्यानं दाखवून दिलं होतं, परंतु आजही तो आला, त्याने दाखवलंय आणि आज पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांची मन तो जिंकतोय. नाव आहे आर्यन नाईक. आता स्ट्रायकर एंडवर आलाय तो भावेश नाईक. दोन्ही बाजूवरनं आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मला काहीतरी करून दाखवायचं आहे ह्या उद्दिष्टानं 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला बॉल खेळलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पंच शशी साटम सरांचा इशारा आलाय. दॅट शुड बी अनदर हिट. 6 धावा. जाऊन एक वीरा पहिल्या षटकामध्ये 22, दुसऱ्या षटकामध्ये 22, तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर षटकार. भावेश नाईक ऑन अ फायर नाव. दिस टाइम ऑफ साइडला ड्राइव्ह केला बॉल. गॅप शॉट सिलेक्शन बॉल केला डीप कव्हर्स रिजन क्लिअर करेल. बॅक टू बॅक बाउंड्रीज अनदर 4 कन्सिडर्ड विथ द बॅट बाय भावेश नाईक. ची बॅट आता बोलताना पाहायला मिळतीये. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये किती ताकद, किती टायमिंग आणि व्हॉट अ प्लेसमेंट दॅट इज. सुपर्ब ऑल राऊंड परफॉर्मन्स. बात असेल शॉट सिलेक्शनची, बात असेल त्याच्या फॉर्मची, बात असेल त्याच्या स्टान्सची, बात असेल त्याच्या खरं तर मी म्हणेन हाय हेड कोऑर्डिनेशनची. आणि काय फटके सजवलेत. सुपर बॅटिंग, प्लेंटी ऑफ पॉवर, ऍक्टिव्ह हॅमस्ट्रिंग, स्ट्रॉंग फोर आर्म्स, फ्लेक्झिबल रिस्ट. परफेक्ट खेळलाय. हो इथे एज लागलाय. संधी होती का? हो एक मिळणार का तर नाही. येईल हा पहिला डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये मिस्टर जयेश भोईर बंधू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक महागडे गेलं प्रवीणचं, त्याच्यामध्ये धावा आल्या 22. चैतन्य दुसरं षटक सावरायचा प्रयत्न केला, तिथेही 22 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूचा आत्तापर्यंत खेळ झालाय, तिथेही आत्तापर्यंत 10 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. महागडं षटक. रनअपमध्ये थोडीशी गफलत आपल्याला पाहायला मिळतीये. नेहमीच ज्याने स्टँड आउट परफॉर्मन्स दिलाय. 100 लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी तुम्हाला वेगळं करावं लागतं. बी डिफरंट, बी युनिक, बी क्लास अपार्ट. इथे मात्र एज लागला. बॉल गेला शॉर्ट थर्ड मॅन गली रिजन मध्ये. 1 मिळणार. 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळेल ती 55 या आकड्यावर. पहिल्या 2 षटकांमध्ये 44. पहिल्या मॅच मध्ये ज्या 98 धावा आल्या होत्या त्या धावांचा रेकॉर्ड मोडीत काढतील का टीम धारावे बामून डोंगरी हा संघ. पहिल्याच खरं तर मी म्हणेन काही 10-12 चेंडूमध्ये 44 आल्या होत्या. या 4 चेंडूमध्ये धावा आलेल्या आहेत त्या 11. शेवटचे 2 चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेला बॉल पर्यंत पोहोचले. स्वतःचं वेगळे पण टिकवता आलं पाहिजे, तेच काहीच तो दाखवतोय. प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. पंचांकडून दाद मागतायत, पंच मात्र तटस्थ आपल्याला सांगतील इट्स अ फेअर बॉल. ड्रॉप झालेला हा कॅच मात्र नक्कीच थोडासा त्रास देईल. 1 मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. एका बाजूला आड तर दुसऱ्या बाजूला विहीर. करावं तर काय करावं गोलंदाजानं. कोणती गोलंदाजी फेकायला हवी जेणेकरून विकेट मिळेल. विकेटच्या त्या शोधात असतील. आर्यन नाईक आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं तब्बल 2-3 षटकार आणि 1 चौकार आलाय. यावेळेला बैठक फटका सजवलाय. सुपर बॅटिंग. व्हाट अ नॉक दिस इज. ये नाम नहीं, ब्रांड ए बॉस एंड द नेम इज
आर्यन नाईक. षटकार आणि काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. ओहो, डोलांचे पारणे फेडावे इतकी अप्रतिमी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. भावेश नाईक, आर्यन नाईक, भावेश नाईक. यावेळेला हा व्हाईट बॉल फ्लाईट दिली होती. पुन्हा एकदा मात्र फिल्डिंग टीमकडनं या निर्णयाला मात्र नक्की चॅलेंज केले. त्यामुळे आपण स्क्रीनवर पाहूया. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम आमचे गुरुनाथजी पाटील सर आहेत, जे आम्हाला अपडेट करतील की हा व्हाईट बॉल असेल की नाही. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये. स्क्रीनवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. ट्रान्सपरन्सी इज दी फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस टुर्नामेंट. बॉल टप्पा पडलाय आणि अगदी जर का आपण पाहिलं गेलं तर पंचांनी जर का घेरलं की बॉल टप्पा पडून डोक्याच्या वरनं गेलाय तर तो असणार आहे व्हाईट बॉल. जर का शोल्डर लाईनवरनं असेल तर मात्र नक्कीच इट्स अ व्हाईट बॉल. येस, बॉल पडल्यानंतर मात्र नक्कीच डोक्याच्या वरनं गेलाय म्हणजे तो व्हाईट बॉल. पुन्हा एकदा तुम्ही जर का असा चेंडू हाताळणार तर पंच नो बॉल घोषित करतील, कारण या चेंडूवर तुम्हाला त्यांनी वॉर्न केलंय. नियम आणि नियमावली. ओ, यावेळेला इनसाइड आउटचा फटका. इनक्रेडिबल इनसाइड आउट. ये लगा छक्का. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. स्पेक्टाक्युलर डीप कव्हर्स क्लिअर करणारा बॉल पर्यंत पोहोचला आणि बॉलला उचलून फेकून दिलंय. कडक आवाज सुद्धा आलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. क्या बात आहे. इट्स अ ग्लॅमरस स्ट्रोक. क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटची ग्लोरी, क्रिकेट ग्लॅमर. अजून एक षटकार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. एकूण धावसंख्या पोहोचली 75 वर. इथे सुद्धा आक्रमणच पाहायला मिळतंय. अमय पाटील जो पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिला, अमय पाटीलवर हल्ले चढवलेत. वारंवार 2 षटकार. 13 चेंडू 41 वर खेळ करतोय. 13 चेंडू 41 धावा. दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? हवाओं का रुख बदलने की ताकत रखता है ये खिलाडी. नाव आहे भावेश नाईक. आणि हा खेळ जर का तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या भावेश नाईक साठी. काय फटकेबाजी आणि काय रसिक प्रेक्षकांना मनमुराद आनंद दिलाय. फुलटॉस बॉल. यावेळेला मिस्टामिंग स्ट्रोक. डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. बॉलला एक टप्पा उचलतील, फेकून देतील. एक तर मिळाली, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बाल बचावलेत. पहा ही रिस्क किती आहे. क्रिकेट हा खरं तर आत्मीयतेनं खेळला जाणारा खेळ आहे. दशरथजी पाटील सर आहेत आमच्या समवेत गुरुवर्य. का म्हटलं जातं ग्रामीण टेनिस क्रिकेटनं या खेळाचा आत्मा जपलाय? कारण हा खेळ स्वार्थासाठी खेळला जात नाही. आर्यन नाईकनं ज्या पद्धतीनं रिस्क घेतली, स्वतःच्या विकेटची तमा न बाळगता तो धावला, तोही नॉनस्टॉकर एंडकडे, डेथ एंडकडे, जिथे मात्र त्याच्या विकेटची संधी सुद्धा होती, परंतु मात्र इथे संधी गमावली आहे. 1 मिळणार, 1 धावसंख्ये पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते 78 या आकड्यावर. सचिन मुंडे क्रिक लाईव्हचे आमचे खरं तर प्रॉपरायटर अगदी युवा आहेत, त्यांच्यासाठी मात्र नक्कीच चांगली ही बाब. आई एकविरा इव्हेंट्सचे आमचे संदेश शेलके यांनी मात्र तुमची तारीफ केलेली आहे. सुंदर असं खरं तर मी म्हणेन लाईव्ह ब्रॉडकास्टिंग
प्रत्येक एका चेंडूचं कॅमेराच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक मोमेंट कॅप्चर करणं, प्रत्येक बॉलला फॉलो करणं, प्रत्येक मोमेंट कॅप्चर करून प्रॉपर कलेक्टिव्ह एफर्ट्सनं ब्रॉडकास्टिंग करून खरं तर या स्क्रीनवर दाखवणं हे सोपं काम नाही आहे. बाहेरून फार सोपं वाटतं आपल्याला, बट दिस इज कलेक्टिव्ह एफर्ट ऑफ ऑल 3 कॅमेरामॅन्स अँड अ टेक्निकल एक्सपर्ट. स्वतः ओनर आहेत. सर्वांचं आम्ही कौतुक करू. क्रिक लाईव्हची ही टीम. एज लागलाय, बॉल गेला डीपमध्ये, घस मिळणार. 1 षटक संपलंय, 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20च्या सरसरीने एकूण धावसंख्या गेली आहे ती 80 या आकड्यावर. 80 ऑन दी स्कोरबोर्ड नाव. छुट्टी खाई थी Ladies and gentlemen, stop what you're doing. Look at the screen and look at this match. आत्तापर्यंत या खेळाचा आनंद घेत आहेत तब्बल आमचे 1600 रसिक प्रेक्षक. 1.6K मॅचला लाईव्ह पाहत आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत, स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. SN ग्रुप आयोजित स्वर्गीय अनंत अर्थातच अण्णा म्हात्रे चषक 2025 D2 आणि आर्यन नाईकचा तडाखे बंद फलंदाजी. जैसी गेंद वैसी नसीहत. आहा, हाफ ट्रॅकर अँड इट्स अ फुल मॉन्टी. आर्यन नाईक अनदर हिट, अनदर 6. सुपर मॅग्निफिसंटली ड्रिव्हन. संघाचा आत्मविश्वास, फलंदाजाचा आत्मविश्वास द्विगुणित झालाय. पुढ्यात टाकलाय बॉल. पुढ्यात टाकलेला बॉलवर फुलटॉस. या फुलटॉस बॉलला सुद्धा मात्र कन्वर्ट केलंय षटकारामध्ये. आ भाई मुझे मार असा हा चेंडू होता. अजून एक वार, अजून एक षटकार. फुलटॉस था ये गेंद. तोहफा था, तोहफा कबूल किया. आणि तोहफा कबूल करत असताना दोन्ही हातानं मात्र त्यानं षटकार लगावला आणि स्पर्धेचा उच्चांक सुद्धा गाठलाय. ऑलमोस्ट की काय 92 धावांवर पोहोचलाय. ऍड करूया त्याच्यामध्ये. ऍड फॉर एव्हरी ऍक्शन देर इज अन इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन. ज्या गतीनं चेंडू आला होता त्याच गतीनं फेकून दिलाय. बॅट स्विंग फार छान आहे. अँड आय नीड्स कोऑर्डिनेशन फार छान आहे. प्रत्येक क्रियेला समप्रमाणात आणि विरुद्ध दिशेनं प्रतिक्रिया असते हेच दाखवणारा न्यूटनचा 3रा लॉ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन नाईक ऑन फायर. बॅक टू बॅक 3 सिक्सेस. ओ यावेळेला टायमिंग थोडं चुकलं. इथे संधी असणार आहे क्रिकेटची. थोडंसं फ्रस्ट्रेशन शफल झालं. 1+1 धावा मिळतील 2. रणसंख्या पोहोचली ती तब्बल 100. कॉंग्रॅच्युलेशन. शेकडा ऑन अ स्क्रीन नाव. लेडीज अँड जेंटलमॅन, स्टॉप व्हॉट यू डुईंग. लुक ॲट द स्क्रीन. अ शेकडा 100 ऑन द स्क्रीन नाव बाय बॅटिंग टीम दारावे अँड बामनडोंगरी. वेल बट अजून एक वार. दिस इज मेस्मरायझिंग स्ट्रोक. आणि 50 धावा कंप्लीट केल्या. भावेश नाईक सन ऑफ अ सॉइल फ्रॉम धारावे. समोर कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्याकडे पहा. रसिक प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारा. पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना आम्ही विनंती करू, या फलंदाजाची फलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या भावेश नाईक साठी. हो, आणि शेवटचा बॉल आलाय डॉट आणि 5 षटकांचा खेळ झालाय. एका हाती खरं तर मॅच मी म्हणेन झुकवण्याची क्षमता असणारे 2 फलंदाज भावेश नाईक आणि आर्यन नाईकचा खेळ आपण पाहिला. भावेश नाईकचं अर्धशतक आणि त्याचबरोबर संघाचं सर्वोत्कृष्ट धावांवर पोहोचण्याचं स्वप्न पूर्ण झालं.
49 आर्यन नाईक. व्हेरी हार्ड लक. वन शॉट ऑफ इज 50 अँड 52 रन्स विथ द बॅट मिस्टर भावेश नाईक. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली तिथं 106 आणि 107 धावांचं मोठं टार्गेट इथं सेट झालंय. नेक्स्ट मॅच साठी आम्ही अनाऊन्स करू मॅच नंबर 12 टीम बेलापूर दिवाले वर्सेस टीम जासई चिर्ले. चला टॉस साठी लगेच या. मॅचला आम्ही फार एन्जॉय केलंय. अगदी 106 धावांचा उच्चांक, स्पर्धेचा उच्चांक पाहायला मिळाला. काय ती फटकेबाजी, काय ते शॉट सिलेक्शन, काय तो फेअरलेस अप्रोच. पुन्हा एकदा तो विंटेज खेळ आम्हाला पाहायला मिळाला. भावेश नाईकचा तो पुन्हा एकदा फॉर्म आम्हाला पाहायला मिळाला. मगाशी आम्ही उल्लेख केला दशरथजी पाटील यांचा आम्ही लक्ष केंद्रित करू इच्छितो. खरं तर आमचे गुरुवर्य आहेत काका. उरणचं क्रिकेट खरं तर मी म्हणेन फार डेव्हलप झालं. आम्ही फार जवळून पाहिलंय. उरणमध्ये जाऊन खरं तर ज्यांना आपल्या नावाचा एक वेगळा दबदबा निर्माण केला त्या भावेश नाईकला बाद करण्यामध्ये पुन्हा एकदा उरणचे संघ अपयशी ठरले. म्हणजेच काय तर सराव हा फार महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा भावेश नाईकनं दाखवून दिलं आणि भावेश नाईकचा स्टँड आउट परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. ही हॅज प्रूव्हन हिमसेल्फ ॲज अ बेस्ट कॅन्डिडेट इन द मॅच आणि पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. या सूरज म्हात्रे या स्पर्धेचे दमदार आयोजक, एक ब्रिगेडियर आणि युवा कार्यकर्ता आमचे अण्णा म्हात्रे यांचे सुपुत्र खरं म्हणजे अण्णा म्हात्रे आमचे फार परम मित्र होते. ज्यावेळी स्पर्धा होत असत त्यावेळी अण्णा म्हात्रे नेहमी स्टेजवर असत आणि अतिशय चांगले बोलत असत. स्टेजवर राजेश भोईरना विचारतो मी, राजेश भोईर, सुनील पाटील असतील, बरेच आमचे कट्टर समर्थक आणि आमचे खास करून जुने समालोचक आपले दिग्गज. चला या ठिकाणी आमचे अतिशय भिवंडी तालुक्यामधले नामवंत समालोचक हिंदीचे खास सिद्दीकजी भाबे, एक तंत्रशुद्ध आवाज आणि परिपूर्ण माहिती क्रिकेटची त्यांनी ही स्पर्धा ऑनलाईन बघत आहे. आणि खरं म्हणजे तुमचं फार त्यांनी तारीफ केली आहे की आवाज म्हणजे एकदम क्लिअर जातो तिकडं. असाच आवाज ठेवा. आई एक वेळा इव्हेंट संदेश शेलके यांनी देखील मगाशी ऑनलाईन ही स्पर्धा बरेच जण बघतायत. एसएन ग्रुपचं हे दमदार आयोजन जिंकण्यासाठी बघा विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. असं वाटलं होतं की धावड्या होणार नाही परंतु यांचा देखील भविष्यामध्ये मोडू शकतो. हा दमदार बॅटिंग केली. टोटल टार्गेट इज रिक्वायर्ड 107 107 म्हणजे अतिशय दमदार खेळी करून भावेश नाईक आणि आर्यन नाईकने तुफानी फलंदाजी केली होती. पहिल्या सामन्यात नमित पाटील, दुसऱ्या सामन्यात स्वराज महाते आणि तिसऱ्या सामन्यात 2 खेळाडू असतील. एकीकडे असतील भावेश नाईक फ्रॉम धारावी आणि आर्यन नाईक. 5 चेंडूमध्ये 5 षटकार. क्या बात आहे. अजून एक बॉल असता तर तो षटकार गेला असता. युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी केली असती. नितेश भोईरनी बरीच इम्प्रूव्हमेंट यांची समालोचनामध्ये. तर टॉससाठी आपलेच दोन्ही संघाला निमंत्रण करतो. बघूया पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, चौथा सामना बेलापूर दिवाळे आणि जासई आणि चिर्ले. जासईचे आलेत का या साहिल देवेकर प्लेज या. साहिल विनोद देवेकर. बेलापूरची मागची जी बेलापूर प्रीमियर लीग अतिशय दमदार आयोजन केलं होतं यावर्षी. आमचे निलेश म्हात्रे असतील, कुंदन म्हात्रे असतील आणि दमदार आयोजन आणि मिथुन पाटील. बेलापूर प्रीमियर लीग हे पर्व 2025चा अतिशय फार मोठी स्पर्धा. डे नाईट असा फॉर्मॅट होता. आणि नितेश भोईर म्हटले उरणचं यावर्षी क्रिकेट आणि उरण प्रीमियर लीग या पुढच्या वर्षी होणार आहे नाईट. आणि ते शक्ती मात्रे म्हटले ते धाकटेदेवीच्या मैदानावर होईल. हे नक्कीच कारण उरणमध्ये सध्या नितेश भोईर आणि आम्हाला फार मागणे बऱ्याच स्पर्धा असल्या की आम्ही नक्कीच असतो. आणि आमचा दिवस ठरला तर शेवटचा दिवस काल्याचं कीर्तन. कारण भाई चषकामध्ये पण मी त्यांना यावर्षी मला येता आलं नाही. दिनेश भांडा फार नाराज झाले पाहिजे. पहिला षटक घेऊन बॉलिंग मार्क होता यार. संघाचा पहिला मीडियम पेसर विकी भोईर. नाही कॉम्प्रो नाही. विकी भोईर ISPL ब्रँडेड बॉलिंग मार्क होता यार. रफ्तार का सौदागर वेगाव सर. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदार बॉलिंग मार्क होता यार. हे कोण आज कडू बघ. येस 50,000 रुपयाचं बघूया त्या चेंडूसाठी. सर्वात वेगवान गोलंदाज रैनम राऊंड विकेट. आणि ह्या चेंडू पुन्हा फ्लिक केला बघूया. फटका मात्र चांगला आहे परंतु धाव मात्र एकच मिळेल. असे भुईसं फाटफटके मारवणार नाही. तुम्हाला लॉफ्टेड स्ट्रोक खेळायला पाहिजे.
एक धाव मिळते संघाची धावसंख्या एकने फैलावली धावसंख्या वृद्धिंगत होईल धावसंख्या 3 वर बिनबाद 3 107 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. तर अजय कडू चिरनेर शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेसाठी. बघूया ही स्पर्धा कुठं कुठं पोचली, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन स्पर्धा पोचली. हे सूरज म्हात्रे तुमचं हे योगदान आहे, तुमचं हे प्रत्येक यश आहे. अण्णा म्हात्रेंचे सुपुत्र आहेत. अतिशय नुसता नितेश भोईर पैसा खिशात असून फायद्याने संपवण्याची ताकद पाहिजे. बरं आहे, पैसा असला ते साला सोमवार लोणच्याने सोडणार, भाजीने काही नाही. जरासा भात न बाजूला लोणचं आणि एक कांदा फोडला तर फोडला, असा करून फायदा नाही. आणि हा चेंडू येस अकरा दिला खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम डिलिव्हरी. पंचांत एक धावे देखील संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 4 बिनबाद 4 4 फॉनन. तर बेलापूर देवाळे या दोन्ही संघाचे कॅप्टन या साहिल दिवेकर बेलापूर देवाळे त्यांच्या विरोधात. आणि हा चेंडू पुन्हा लॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये असेल परंतु थोडासा कुठल्या प्रकारचं तुम्हाला विनंती करतो प्लीज जास्त रिस्क घेऊ नका, कारण हे मान्सून क्रिकेट आहे. खरं क्रिकेट तुम्हाला नंतर खेळायचं आहे. चला बेलापूर दिवाले संघ एक शेवटची सूचना असणार आहे, लवकर या, कारण जासी पाहुणा संघ मात्र नक्कीच दुरून आलाय उरणवरनं आणि ते कॅप्टन उपस्थित आहेत. त्यांनाही मात्र संघाची बांधणी, पुढचे प्रिपरेशन, पुढची प्लॅनिंग, त्यांची स्ट्रॅटेजी सर्व काही गोष्टी करण्यासाठी स्क्वॉड सोबत त्यांना जायचं आहे. त्यामुळे आम्ही विनंती करू बेलापूर दिवाले तुमचा कॅप्टन जितक्या फास्ट येता येईल तितक्या फास्ट आपण या. या दीपक पाटील यांचे बंधू श्री राजेश पाटील, ज्यांची दीपक पाटलांची नाईटची स्पर्धा तुम्हाला आठवली असेल, ज्यावेळी नाईटचे बेताज बादशाह, फार मोजक्या स्पर्धा व्हायच्या. आणि हा चेंडू ब्लॅटेड डिलिव्हरी, जबरदस्त टायमिंग, चेंडू गेलाय म्हणते, हा म्हणते चौकार की काय वाचला. येस येस त्यांचाच मैदान. कृपया जरवाना जेवण आहे प्लीज, जेवण इथं तर घरी बिरी नका नाही हो प्लीज, बरोबर की नाही, इथंच जेवायचं आहे. बघा उद्या सलग 2 दिवस म्हटलं, आज व्हेज नॉन व्हेज दोन्ही, उद्या मात्र मटणाचा बेट आहे. मटण नका सांगू नाही तर अख्खं गाव येईल. एक वेळ चिकन खाणार नाही मटणार नाही, तुटून पडतात लोक. राईट आम राहून दे फेकेर, पुन्हा एकदा भेदक मारा. अतिशय अप्रतिम राणे षटक क्रमांक विकी भोईर यांचं पहिलं संपुष्टात. अतिशय स्तुत्य मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला टोटली गेला. बागपोटा संघ उतरलेला. पहिल्या षटकात धावाल्या फक्त हिनमिन 6 धावा याला म्हणतात, 10 धावा आल्या बघे याला म्हणतात बॉलिंग अटॅक. खरे हे मान्सून क्रिकेट आहे, रबरी चेंडू आहे. रबरी चेंडू शक्यतो 6 चेंडू जिंकण्यासाठी पाहिजे. तब्बल 97 राहिले 24, म्हणजे बघा 24 चौक 96. चला आणि चला, जेवणाचे काउंटर्स ओपन झालेले आहेत. जेवणाचे आयोजकांच्या काउंटर ओपन वतीनं. झाले. शिस्तीने जेवण करून घ्या प्लीज, भरपूर जेवण आहे, शिस्तीने जेवा प्लीज. काका क्रिकेटच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रभर तुम्ही बरंच फिरलात, अगदी Yes. पालघर पासून मुरबाड पासून तर अगदी रायगड तुम्ही पिंजून काढला आणि आजही करताय. अगदी आणि 40-45 वर्षाचा आणि अनुभव आहे. 6 अशी ऑगस्टला- स्पर्धा पण कुठे होणे नाहीये, आणि कारण 6 ऑगस्टला पुण्याला आहे. क्या बात आहे. 8, 9, 10 अशी मोठी स्पर्धा आहे DD स्पोर्ट्सची, मानाचा करंडक. आणि हा चेंडू उडते एसटीच्या बाहेरून बघूया, तिथं वाटते आहेत मनीष पाटील असतील, चंदू शेट्टी असतील माझ्या जोडीला. कोणाला जाते नाही माहिती, पण कदाचित असते शेवटच्या दिवशी. बॉलिंग मार्फत या षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर भावेश नाईक, ज्यानं दमदार फलंदाजी बघूया, गोलंदाजीमध्ये किती आपली चमत्कार. आणि हा यस पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम डिलिव्हरी, कारण 365 दिवस खेळतायत या मैदानावर. धारावी गाव सचिन नाईक यांनी मात्र फार इम्प्रूव्ह केलं. त्यानंतर बोनकोडे गाव, त्याच्यानंतर बोनकोडे, त्याच्यानंतर गोठिवली गाव. आणि हा यस पुन्हा एकदा फटका चांगला आहे, परंतु भुईसपाट फटक्या मारून तुम्हाला काही मिळणार नाही. चेंडू केला मॅडम आपला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 12 12 बिनबाद 12 दमदार सलामी, परंतु फायदा होणार नाही. मला अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, षटकार चौकार मारावे लागतील, उत्तुंग फटके खेचावे लागतील. 107 धावा चेस करणे काही जोक नाही आहे. पहिल्या सामन्यामध्ये पाहिजे 99, नंतर 90. आणि हा हेलिकॉप्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, फक्त 1 धाव, 1 से ज्यादा कुछ भी नाही. धावसंख्या 13 वर. जेवणाचे काउंटर चालू आहेत प्लीज. आमच्या डाव्या हाताला जेवणाचे काउंटर, ज्यांना कोणाला जेवायचं असेल, व्हेज नॉनव्हेज, शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही आयटम आहेत.
हय अक्रॉस द लाईन. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा सुबैर मारा दिशाहीन मारा दंडित केले 1 धावाने अर्जित होईल संघाची धावसंख्या 14 वर. 1 फॉर रौनक तांडेल यांचं अतिशय चांगलं स्कोरिंग. क्रिक लाईव्ह यांची ही सचिन मुंडे यांची ही टीम. हो यस पुन्हा एकदा जबरदस्त चाबूक शॉट जबरदस्त चपराक आणि पंचांना नो बॉल इशारा यास 6+1 = 7. टोटल स्कोर इज 21. 21 बेन बाद 21 डीजे ठोक दे. भावेश नाईक म्हणाला हुक केला आहे पण तो जाईल डिक्लेअर झोनमध्ये. तिथे काही फायदा होणार नाही. एकदा धाव मिळते 1 धावेचा इशारा. आज मात्र गुरुनाथ पाटील उदय तांडे असते आणि शशी साटम अतिशय नामवंत पंच बऱ्याचशा स्पर्धा ते कव्हर करत असतात. शशी साटम म्हटलं की बामण डोंगरीचे खास कल्याणी घोरपडे असतील. कारण काही नितेश भोईनं काही स्पर्धेला मात्र हे बांधून ठेवले आहेत. ते म्हणतात तुम्ही निघून यायचं ते थांबायचंच नाही. हो यस जबरदस्त टायमिंग आणि झेल मात्र फटका मात्र चांगला. पण सिलेक्शन जर असतं शॉर्ट सिलेक्शन गॅपचा फायदा उचलला असता नक्कीच. शुभम पाटील अतिशय अप्रतिम झेल आणि हा पहिला धक्का पहिला विकेटचं बदन. पहिला गडी गारत पहिली विकेट नेसताना बोध नामाशेष पहिले विकेटचं पतन. प्रभात पहिली गळती गच्छंती पहिला ब्रेक थ्रो आणि वंडावंदा फलंदाज जाईल बामण डोंगरे आणि दारवे अशी ही संयुक्त टीम. त्यांना 2 हात करतायत टाकीगाव आणि भाताम. आणि भातांमध्ये बऱ्याचशा स्पर्धा नाईट होत असतात. मला 2-3 वेळा भातांचा कॉल आला होता पण मला जाता आलं नाही. भातान हे देखील क्रिकेटची पंढरी आहे. चला नवीन वंडावंदा फलंदाज बेलापूर आणि दिवाले कॅप्टन अजूनही आला नाहीये. या बेलापूर दिवाले कुठं आहे रे बाबा. शेजारी गाव आहे आणि लांबून आले उरणवाले. म्हणून आयोजक तुम्हाला विनंती करतो एक भाजीचा टेम्पो ठेवायचा आणि त्यांना आणायला जायचं सरळ कोंबायचं. प्रत्येक गावात एक टेम्पो पाठवायचा 3 व्हील. मग काय करणार आले का काय इकडनं कुठे अतिरेकी कसे इकडनं 2 निघणार तिकडनं 2 निघणार. या सूरज म्हात्रे यांना विनंती करतो या स्पर्धेचे दमदार आयोजक आपल्या शुभा हस्ते अण्णा म्हात्रे यांचा धाबा आहे. बघा पहिले धाबेवाले भेटले प्रसाद पाटील त्याच्यानंतर सूरज म्हात्रे यांचा दुसरा धाबा. हा सगळे धाबेवाले येत आहेत. चला टॉस आम्ही करतोय. विश्वनाथजी नाईक मामाश्री यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू. हु विल कॉल विकी तू की विकी कॉल करतील. टेल इज द कॉल अँड टेल इज विकी समोर या. टॉस जिंकला डिसिजन वेल लागेल. अजून स्क्वॉड रेडी नाही आहे. नक्की शुभेच्छा असतील. पाहुणे आहेत आमच्या समवेत तुम्हालाही शुभेच्छा असतील आणि मामांना आम्ही विनंती करू की आपण असं नसतं व्हावं. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. यस सूरज म्हात्रे मामा आहेत का आपले मावशी. अच्छा अच्छा म्हणजे मामाच झाले. मावशीचा असू नये ते आत्याचा नवरा असू दे मामा आहे बरोबर की नाही. मामाचं काम कवा येतं लग्नामध्ये काकण बांधायला बरोबर की नाही. नाही तर मामासला कोण कुत्रे विचारते. चला बॉलिंग मार्क होता यार. आणि हा चेंडू पुन्हा अकला दळांना खेळण्याचा प्रयत्न. आदित्य पाटील संघाच्या वतीनं 3रे षटक प्रगती वधार बॉलिंग मार्क तयार. बरोबर का नाही गाव भरले मामाचा पण कोण नाही कामाचा. बॉलिंग मार्क तयार 3रे षटक प्रगती पथावर. आणि हा पुलटा चेंडू पण तो फायदा होत नाही. चेंडू केला आहे मिडवे केला शॉर्ट मिडवे केला मिळेल फक्त 1 धाव. कुठून कुठून मारतायत मैदानाच्या बाहेर बॉल नाही आणि असे फटक्या मारून काय बदलणार तुम्हाला. मोठे फटके मारावे लागतात जर जिंकायचं असेल तर. कुठून कुठून फायदा काय. कुता असेल तर संडासामध्ये कुता संडास तरी साफ होईल. इकडं कुठून काय फायदा आहे बरोबर की नाही. बॉलिंग मार्क होतं यार. हो यस लॉफ्ट केला गया जबरदस्त टायमिंग भिरकावून दिलाय. जबरदस्त टायमिंग अफलातून स्ट्रोक समय सूचक समयबद्ध समर्क फटका 6 धावांसाठी आणि संघाचे धावसंख्या मुसंडीमध्ये धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान टोटल स्कोर्स 32 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 15 आणि 75 म्हणजे 15 बाजी 75 15 चेंडू होते 75 धावांची गरज. अतिशय मुश्किल आव्हान आहे. शेवटी क्रिकेट आहे पण तो क्रिकेट जरी असला तरी एवढा चमत्कार होणार नाही. चमत्कार होतात
बरोबर की नाही? एक वेळेला जुळव होईल तिलव होईल, मग एवढे 4 नाही होणार. बरोबर की नाही? बॉलिंग मारू का तयार? 4 म्हटलं की साले कुत्र्याच्या आणि मांजरांच्या अवलाद. आणि हा शॉर्ट पिच अकुटामध्ये हाफ ट्रॅकर केलं आक्रमण फुल पॉवरफुल तोलून मारलेला हा बेबंद फटका. जबरदस्त टायमिंग. टोटल स्कोर्स 38. 38 धावांची गरज. 14 चेंडूमध्ये पाहिजे तब्बल 69 धावांची गरज. नाही आता मी आता नाही आता पहिलंच आता आम्हाला पहिली द्या दुसरी द्या. आता काही कॉमेंटर त्यांना दुसरीच लागते, पहिली नको बस. बरोबर आहे, क्षमता पाहिजे बस. बॉलिंग मार्को तयार. आणि हा चेंडू पुन्हा एकदा. हो यस, अप्रतिम झेल. बघूया आवड आहे का? नॉट आऊट. यस, चेंडू गेला फर्स्ट स्लिपला. अतिशय चांगला निर्णय. आज मात्र अंपायरिंग एक जबरदस्त झालेली आहे. नशीब दरम्यान या ठिकाणी नशीब शेठ भोईर एक जबरदस्त पॅकर्स. आणि ज्यावेळेला नशीब शेठ भोईर असताना मात्र पैशांचे बरेच उल्लंघन करत असतात. समालोचक असतील, कॉमेंटेटर असतील, अंपायर असतील, सर्वांना पैशांनी ते करतात, सगळ्यांच्या ओट्या भरतात. हो शॉर्ट पिच चेंडू अपुट डाब्याचा पुन्हा एकदा पूल केलाय. चेंडू थांबणार नाही. गेलाय चेंडू झालाय दिशे नासा परंतु वंडी जाहीर घोषित निर्धारित. एक धाव मिळते निर्धारित टापोमध्ये. चेंडू लँड झालाय. टोटल स्कोर्स 39-39. आणि हा चेंडू पुन्हा एकदा थोडंसं कमबॅक केलंय. म्हणजे चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. अतिशय अप्रतिम मारा केला. आणि सिद्दीक भाई विचार की दुसरा कॉमेंटर दहशत पारी तुम्हारे साथ कोण आहे? बरं नितेश भाई हमारा बंदा है, हमारा ही चला है म्हणतो. आवाज अच्छा आहे बघा. आणि हा चेंडू पुन्हा एकदा बघा, याला म्हणतात गती परिवर्तन. यस, धीरज भोईर. नाही त्यांची कन्सेप्ट. आणि खरं म्हणजे ते CEO आहेत या स्पर्धेचे, धीरज भोईर. सगळं सर्व पद त्यांच्या हातात आहे. यस, सगळे निवड त्यांचीच आहे. आणि हा यस पुन्हा एकदा पंचांचा निर्णय. यस DRS. या बाबा या, डोनाल्ड ट्रम्प या इकडं. साला युद्ध कोणाचा निर्णय देतो कोण? हे दुसरा डोनाल्ड ट्रम्प आहे. गुरुनाथ पाटील सारसोळ्याचे दुसरे डोनाल्ड ट्रम्प. क्रिक लाईव्ह तुमची सांगून शिटक बरं म्हणजे डीजे ऑपरेटरला नेते धन्यवाद द्यायला की तुमचा जो लाईव्हला आवाज आहे ना, म्हणजे बऱ्याच सांगेल की लाईव्हला आवाज एकदम भन्नाट येतोय. यस दॅट शुड बी नो बॉल. नो बॉलचा इशारा. आणि हा शेल फ्री हिट. हो यस, क्लास डिलिव्हरी. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक, जबरदस्त पुनरागमन. डॉट झाला चेंडू. षटक क्रमांक 4 प्रगती पदावर. बॉलिंग मार्को तयार. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला मिड विकेटला. एकच धाव मिळेल. 100 कुछ भी नाही. संघाची धाव संख्या झाली 40 आणि राहिल्या जवळ डॉट बॉल आणि जायला 67. अजूनही बॉल बाकी आहे षटकाचे तब्बल. लास्ट डिलिव्हरी म्हणजे बॉल राहिले 7. आणि ह्या यस दिशाहीन. बघूया पंचांचा निर्णय. आणि फलंदाज बाद आला. क्लीन बॉल त्रिफळाचीत. पितल उघड्यावर दांडी गोल झाली. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, उदद्रित केल्या. आणि हा दुसरा धक्का, दुसऱ्या विकेटचं पतन, दुसऱ्या विकेटचा काढदाबाय, दुसरी विकेट पाय उतार, दुसऱ्या विकेटची एक्झिट आणि 3 डाऊनची एंट्री. चला राहिलं डीजे वाजवा.
आणला होता प्लीज. ही कोणती दिंडी आली रे? दिवाळी. अच्छा अच्छा. मग तुम्ही लंगोट नेसून आला पाहिजे. तुमची ओळख आहे, ती परंपरा आहे, ट्रॅडिशन आहे. चला शेवटचा षटक प्रगती पदावर 6 चेंडू. क्रिश म्हात्रे, त्याला नाव ख्रिश्चन अण्णागरी. काय साला कॉकटेल आहे, काय कॉम्बिनेशन आहे. चालते रे, आता सगळं आहे. आता एकदा तिकडे गेलो होतो बदलापुरात, तिथे फेर होता त्याचा दुर्योधन झाला. बापासला काय कौरव पांडव नाही भेटला. एखादं नाव दिलं रावण 11. एक धाव व्हायचे मारामार. साला 10 तोंडाचा रावण, एक धाव व्हायचे मारामार. रावण 11. काय साले एक एक नावं ठेवतात. रावणासारखे पराक्रम करा. त्याचं ठेवलं होतं दुर्योधन. नशीब दुसऱ्याचं दुःशासन नव्हतं, नाही सगळ्या बायका पळाल्या असते स्टेजवरच्या. आणि ह्या चेंडू दिशाहीन आउटसाइड द लेग स्टंप. स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धाव मिळते. अरे बाबा दे, कशाला टाइमपास करतो, मारायला दे. काय काय कंपल्सरी चेसिंग आहे, एका विकेटवर नाही. विकेटवर नाही ना, कंपल्सरी आहे. मग यानं काय करा, जा जेवायला मोकळे करा लोकांना, कशाला ठेवता टांगून. बरोबर की नाही? पुरस्कार ते आले बाबा. लस्सी पिता आता येते मला कोणापासून? उपास आहे. अच्छा अच्छा. लस्सी पितात. अच्छा अच्छा. यस, व्हेज बिर्याणी आणि व्हेज चिकन बिर्याणी ना. चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी असे 2 आयटम आहेत. ज्यानं कोणाला जशी चॉईस, नाही तर दोन्ही का. यस यस, नक्कीच. व्हेज बिर्याणी चव लागली नाही तर नॉनव्हेज सुरुवात करा आणि उपास सोडा तुम्ही. तुम्हाला काय फरक पडतो आहे. चला चंद्रोदय झाला का लगे क्वार्टर घेऊन बसणार. कसला उपास. हो यस, पुन्हा एकदा चेंडू थोडंसं आतमध्ये टायमिंग चुकलं गेलं आहे. चेंडू गेला मिड विकेटला. मिळेल फक्त एक धाव. पण नितेश भैर धारावीच्या स्टेजवर आमचं कॉमेंट केलं, मजा वाटते. काय वेगवेगळंच वातावरण असतंय. सगळ्या गोष्टी एकदम मधुर आपला सगळ्या गोष्टी जमते तिथं. समालोचनाने नाही, मैदानाची धारावकरांची पहिल्यापासून खासियत आहे. फार वर्षापूर्वी 1982 पासून ज्यावेळी राजेश भोईर सकाळी 7 वाजता ते कोपऱ्याकर कसं यायचं बा वीटभट्टीचे पैसे मागायला 7 वाजता करा. त्याला माहीत नाही तर बाहेर जाईल. तसं राजेभाई सकाळी 7 वाजता घरात यायचा. चला मॅन ऑफ द मॅच इज गोज टू मिस्टर धारावीगावचा यंग ब्रिगेडियर, मॅच फिनिशर, गेम चेंजर, हार्ड हिटर फलंदाज मिस्टर भावेश नाईक. प्लीज कम ऑन द स्टेज. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पुरस्कृत बहाल करतील. तर मॅन ऑफ द मॅच MOM मॉम. चला मला घाम पडला, मॉम म्हणजे काय आहे मला पहिलं माहीत नव्हतं. मॉम म्हणजे काय. तर मॅन ऑफ द मॅच तेजस बांदळ, हरिकेन स्पोर्ट्स टी शर्ट्स, सिलेक्टेड स्पोर्ट्स कॅप, ट्रॉफी. आणि काय थंडा मिठा नाही ना. नाही काही ठिकाणी थंडा देतात. त्या भिवंडीमध्ये ना भैयाची पार्टी लागतात. 15 बक्षीस मॅन ऑफ द मॅच.